गाईस, तुमचं स्वागत आहे। मी आता आमच्या शेतातून मस्तपैकी वांगे तोडून आणलेले आहे। आता त्यांना मस्त बारीक बारीक असं कट करून घेईल आणि बारीक बारीक कट केल्यानंतर त्याची भाजी बनवेल। मस्त शेतातले ताजे ताजे वांगे आहेत। आता त्यांना मी कट करते, मस्तपैकी बारीक बारीक कट करून घेईल आणि त्याला कांद्यामध्ये भाजी बनवेल। नुसती वांग्याचीच भाजी बनवते। मस्तपैकी असं बारीक बारीक कट करून घ्यायचं आणि त्याला असं चिरून कापून घ्यायचं। काही काटे काढायची गरज नाही राहते, कारण की वांगे शिजता का ते काटे पण शिजून जातात, मग काही काटे लागत नाही। देखो गाईस, असं मस्तपैकी चिरून घेतलं। असे बारीक बारीक मस्त खांडे करून द्यायचं। आता स्वच्छ पाण्यामध्ये त्यांना धुवून काढते। धुतलं का मग मस्तपैकी आपण भाजी बनवू। असं स्वच्छ पाण्यामध्ये असे धुवून टाकायचे, काळ पडतात नाही, पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे त्यांना। आता मस्त धुवून असं भाजी बनवू आपण। मस्तपैकी वांगे धुवून ठेवून दिला। आता तो त्याच्यामध्ये टाकायला थोडीशी मस्तपैकी कांदे चिरून घेऊ बारीक बारीक करून। कांदे चिरले का मग त्याच्यामध्ये मस्त कांदा टमाट्यात नाही ॲड करत मी, कारण की मला टमाटे नाही आवडत। त्याच्यासाठी कांदेच फक्त ॲड करते आणि लसूण ॲड करते। मस्तपैकी बारीक चिरून घेऊन त्याच्यामध्ये कोथिंबीर ते सर्व आपण ॲड करू। मस्तपैकी कांदे चिरून झाले बघा। शेतातून ताजे ताजे वांगे, आमच्या शेतातलेच कांदे पण आहेत, वांगे पण शेतातले आहे, कोथिंबीर बी आमच्या शेतातच आहे। जर तुम्ही माझ्या व्हिडिओ जवळपास बघत असेल तर नक्की मला लाईक करा। माझ्या शेतातून तुम्हाला जर भाजीपाला आवडत असेल तर घ्यायला यायचे। माझ्या शेतातली ताजी ताजी कोथिंबीर आहे। आता मस्त आपण भाजी बनवू। आता मस्त गॅसवरती कढाई ठेवली, बिगर तेल नाही टाकलेले ह्याच्यामध्ये, असंच कांदे भाजते, जे चवीला चांगलं लागतात। बिगर तेलामध्ये नाही भाजते, असंच भाजून राहिले तवर, ज्यावर ब्राऊन कलरचे होते त्यावर भाजते बघा। तुम्हाला ब्राऊन कलरचे झाले का दाखवे। हे बघा, आता मस्त कांदे ब्राऊन कलरचे झाले। त्याच्यामध्ये आता तेल ॲड करते। हे बघा, मस्त कांदे ब्राऊन कलरचे झाले। आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते, कारण की ना कांदे शिजायला लवकर शिजता। चटणी मीठ बहत नाही केव्हा बी भाजीमध्ये लवकर मीठ टाकायचे, कारण की चटणी बहत नाही, मसाला वगैरे बहत नाही, त्याच्यासाठी सांगते। आता मग थोडंसं हळदी पावडर याच्यामध्ये ॲड करते। जर ही कच्ची हळदी राहिली ना थोडीशी, त्याला असं ब्राऊन कलरची होऊ द्यायची हळदी पावडर। मग त्याच्यामध्ये मसाला ॲड करायचा वांग्यामध्ये। मग त्याच्यानंतर आपले अंदाजानुसार मिरची पावडर ॲड करायची। मस्तपैकी मिरची पावडर ॲड करून द्यायची। थोडा त्याच्यावर मसाला भाजत नाही तोपर्यंत। हे बघा, त्याच्यामध्ये मस्तपैकी मिरची पावडर असं भाजून गेलेली आहे। त्याच्यामध्ये लगेच कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर चटणी मीठमध्ये भाजलं ना ती चव बनते त्याची। आणि अशी वरून टाकलेली थोडी कच्ची कच्ची त्याच्यामध्ये असे हे राहता ना, हे बी मग शिजून मस्त चवीला लागतं हे। त्याच्यासाठी मग कोथिंबीर मस्त त्याच्यामध्ये ब्राऊन कलरचे कोथिंबीर मी मस्त असं तळू द्यायचं तेलामध्ये, मग मसाला बी तेने मस्त चव लागतं। आणि तुम्ही जर आमच्या शहरामध्ये राहत असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा। हे बघा, त्याला तेलमध्येच परतलेले हे मस्तपैकी असं तेलमध्ये परतून घ्यायचं। मग थोडंसं नंतर पाणी ॲड करायचं, म्हणजे शिजण्यासाठी थोडंसं ॲड करायचं। आणि मस्त असं लग्नामध्ये कसं वांगे बनताना तसे बनवू द्यायचं, मस्त शिजून मग रेडी करायचं। आता त्याला बाफमध्ये ठेवते, मस्त झाकून झुकून रेडी करते। हॅलो गाईस, बघा अशी मस्त भाजी बनली बघा, फर्स्ट क्लास। तुम्हाला कशी आवडते? आम्हाला थोडीशी रस्सेवाली आवडते, थोडंसं रस्सं राहिलं की आम्हाला आवडतं, त्याच्यासाठी आम्ही थोडंसं रस्सं बनवलं। तुम्ही सुक्कं बी बनवू शकता।